नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारताने जगाचा किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले आहे? भारताने जगाचं किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2.42% हा क्षेत्रफळाने क्षेत्र व्यापलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1981 या वर्षी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंकलोली या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने आशियाते किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? भारताने आशियाते किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 13.56% हे भारताने आशियाचे क्षेत्र व्यापले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे. महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 358 आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सिलिमेनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? सिलिमेनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्ह्यामध्ये सिलिमेनाइटचे साठे आढळतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे. प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रंधा नावाचा धबधबा आहे, ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 होनावर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झाली? डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1969 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विदर्भात डॅशचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. विदर्भात डॅशचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राच्या पठारावर डॅश मृदा आढळते. महाराष्ट्राच्या पठारावर डॅश मृदा आढळते.
आहे तर ऑप्शन क्रमांक 3 काळी मृदा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात? भारताने दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॅश डॅश भारताला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. डॅश डॅश भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे तर ऑप्शन क्रमांक 3 सांभर तलाव हा भारतातील सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 खोलीनुसार तापमान वाढत होते. ऑप्शन क्रमांक 2 खोलीनुसार दाब वाढत जातो. ऑप्शन क्रमांक 3 खोलीनुसार घनतेत वाढ होते. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 फुल्लर ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? फुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये फुल्लर लेणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 मध्ये महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव स्थापन करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्रा व्हायोलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य केप्र कोणते? प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य केप्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सर सय्यद अहमद खान यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. सर सय्यद अहमद खान यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 4 अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खाकसार म्हणजे काय होय? खाकसार म्हणजे काय होय? तर ऑप्शन क्रमांक 1 मुसलमानांची लढाऊ संघटना ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वीचा केंद्रभाग हा नेफे नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 1 जून 2015 रोजी महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 2 एप्रिल 2020 या दिवशी
आरोग्य सेतू ॲपची सुरुवात झाली होती? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे? भारतातील एकूण रामसर स्थळाची संख्या खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 47 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 घड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोली टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 इडीज इजिप्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांची निश्चित केली आहे? कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांची निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दमन गंगा ते तेरेखोल नदीपर्यंत यांची निश्चित केलेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अडाणी समूह द्वारे तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन समूहाद्वारे चालविला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी भूषविले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1920 या वर्षी असहकार चळवळ घडून आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आयेशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? आयेशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे? भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॅजाशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? डॅजाशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पाथरी हिंगणी एक रुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत?
पाथरी, हिंगणी, एकरुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हेरू सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव हे मोमिनाबाद असे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 आंबेजोगाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे. हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर कुडाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुक्तागिरी धबधबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा व वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या ठिकाणी भामरागड टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 पलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यामध्ये मांगीतुंगी शिखर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे? सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील 39वे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश या देवाचे आहे? भारतातील 39वे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश या देवाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भगवान शंकर या देवाचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे विराजमान होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यरांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आर हरिकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रेड क्लिफ रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? रेड क्लिफ रेषा कोणत्या देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ ही रेषा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या नद्या पासून
जास्त जलविद्युत निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेतील पुनर्वाहिनी नद्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅशच्या शेते आहे. कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅशच्या शेते आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसमुद्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर मुल्लेर हा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राज्याच्या करविषयक हितसंबंधाचे संरक्षण याविषयी डॅशच्या कलमात तरतूद दिले आहे? राज्याच्या करविषयक हितसंबंधाचे संरक्षण याविषयी डॅशच्या कलमात तरतूद दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 274 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत? महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 माडियागोंड, कातकरी आणि कोलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेले आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गायखुरी डोंगर हे भंडारा जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 डॅशचे भारताचे प्रमुख अन्न होय? डॅशचे भारताचे प्रमुख अन्न होय? तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे भारताचे प्रमुख अन्न होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो? कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅशचे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत? मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅशचे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश पर्वतरांगेत आहे? माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅशच्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ हिमालय या पर्वतरांगेत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 12 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅश राजांच्या तटावरती
भागात पाऊस पडतो. ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅश डॅश राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्याच्या तटावर्ती भागात पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णरेखा नदीवर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन यांच्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 60 दिवस सुरू होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1999 या वर्षी कारगिल युद्ध झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? तर ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान या देशासोबत कारगिल युद्ध भारताने लढले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताची GNP सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते? भारताची GNP सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्थिक परिमाणामध्ये मोजली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा या देशाकडून स्वीकारलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीनवॅट कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झाली? औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीनवॅट कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांची फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अथर्वण हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? अथर्वण हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 या वर्षी भारताची पहिली जनगणना करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस
कोणी पुढाकार घेतला होता स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत? कोणी पुढाकार घेतला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 चित्तरंजन दास यांनी पुढाकार घेतला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरास जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील डॅशच्या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील डॅशच्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 46 असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सर्वात कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला? सर्वात कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा उल्लेख कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उल्लेख केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे? असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश असे नाही? केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश असे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 संविधानिक असे नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हत्तीपाय फायलेरिया किंवा हा रोग कशामुळे होतो? हत्तीपाय फायलेरिया किंवा एलिफंटिस हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विषाणूमुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 सेवा क्षेत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश यांनी आझाद ब्रिगेडचे नेतृत्व केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशात आढळते? खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाल माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पुण्यातील डॅश डॅश गांधी स्मारक संग्रहालय गांधीजींच्या
इतिहासाविषयी माहिती मिळते. पुण्यातील डॅजच्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर ऑप्शन क्रमांक 2 आगा खान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद वाढवू शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यांच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 165 यामध्ये करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲल्युमिनियम हे बॉक्साईड या खनिजापासून मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळे ठरवते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ ठरवते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद वाढू शकतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? तर ऑप्शन क्रमांक 2 विहीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनबंधू या वृत्तपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? तर ऑप्शन क्रमांक 2 कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 46 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नुकतेच निधन झालेले SP बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? नुकतेच निधन झालेले SP बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 गायक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केली आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 विकेल ते पिकेल योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? कोणत्या राज्य सरकारने
₹600 कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 DCB बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले? 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अगस्त जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO ला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO ला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 75 वर्ष पूर्ण झाली ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवांगी सिंग ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 लुईस ग्लुक देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या देशाने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? कोणत्या देशाने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय चिकित्सा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे? जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या ठिकाणी बांधले गेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वात प्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या
उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नुकतेच बाय बाय करोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? नुकतेच बाय बाय करोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इस्रोची शुक्रयान 1 ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? इस्रोची शुक्रयान 1 ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2023 मध्ये सुरू होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲप्सवर बंदी घातली? कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲपवर बंदी घातली? तर ऑप्शन क्रमांक 1 माहिती तंत्रज्ञान कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली जिने हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सीमा डाक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 कांचन चौधरी भट्टाचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 75 वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नोव्हेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते? नोव्हेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 राजनाथ सिंह डिसेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बोरिस जॉन्सन ब्रिटन यांना आमंत्रित केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? 3 कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 27 सप्टेंबर 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? रवींद्रनाथ टागोर
साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 राज कमल झा यांना मिळाला. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केला आहे? कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फिनलँड या देशाने सुरू केला आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 स्कॅटिश अमेरिकन लेखक डगलस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? स्कॅटिश अमेरिकन लेखक डगलस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 शगीबेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 प्रणव मुखर्जी खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? प्रणव मुखर्जी यांची खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 11 डिसेंबर 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 30 जुलै 2012 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 ते 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल.